संख्याशास्त्राचा सराव करायला वेळ पुरेसा असावा म्हणून आपण ही मालिका सुरू केलेली आहे. म्हणून नुसतं पाहून चालणार नाही, तर मी तुम्हाला जे एक उदाहरण सोडून दाखवतोय त्या उदाहरणावरून तुम्हाला पुस्तकातून किंवा पेपर सेट मधून प्रश्नपत्रिकेतून आपल्याला प्रश्न काढायचे आहेत आणि ते प्रश्न आपल्याला सोडवून बघायचे आहेत. विशेषतः या सत्रांमध्ये मी थेअरीचा फारसा परामर्श घेत नाहीये, कारण का थेअरी तुम्ही पुस्तकातून वाचून करू शकणार आहे, परंतु प्रत्यक्ष गणित जेव्हा सोडवायची असतात ती आपल्याला एकदा का समजली तर तुम्ही सगळेजण हे गणित व्यवस्थितपणे सोडवू शकणार आहात. म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण व्हेरिएबिलिटी मधला सर्वात महत्वाचा घटक आणि अत्यंत विश्वसनीय असा घटक, जो संशोधनासाठी सुद्धा अत्यंत उपयोगाचा आहे. संशोधनामध्ये आपल्याला कोणत्याही प्रोसेस करायच्या असल्या, संशोधनाचा जो डाटा असतो त्या डाटावर प्रोसेस करायची असली तर आपल्याला प्रमाण विचलन हे काढावंच लागतं. त्यानंतरच आपण पुढचे संख्याशास्त्रीय परिमाणांचा वापर करून